नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे स्मार्ट स्टडी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यावर विचारण्यात येणारे प्रश्न पाहणार आहोत। हा आपला MIDC ऍक्ट 1961 वरील तिसरा व्हिडिओ आहे। ज्यांनी कोणी या आधीचे 2 व्हिडिओ पाहिले नसेल तर ते पण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमातील कलम 2 ग अनुसार राज्य शासनाने राजपत्रातील अधिसूचनेद्वारे जाहीर केलेल्या ज्या कोणत्याही क्षेत्राचा विकास करावयाचा असेल आणि ज्यात उद्योगधंद्याला जागा द्यावयाची असेल असे कोणतेही क्षेत्र म्हणजे? उत्तर आहे औद्योगिक क्षेत्र। प्रश्न दुसरा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या कोणत्या प्रकरणात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना व त्याची रचना स्पष्ट करण्यात आली? उत्तर आहे प्रकरण 2। प्रश्न तिसरा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची रचना अधिनियमाच्या कोणत्या कलमात नमूद करण्यात आली आहे? उत्तर आहे कलम 4। प्रश्न चौथा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची रचना कोणत्या अधिनियमानुसार सुधारित करण्यात आली आहे? उत्तर आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा अधिनियम 1981। प्रश्न पाचवा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार सेवा आकार बसविण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत मिळाला आहे? उत्तर आहे 17। प्रश्न सहावा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम कलम 33(6) नुसार जिल्हा अधिकाऱ्यास किती वर्षांपर्यंतचे विवरणपत्र सादर करण्यास सांगतो? उत्तर आहे 3 वर्ष। प्रश्न सातवा, MIDC चा कोणता विभाग सोने व ज्वेलरीसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे मुंबई ठाणे। प्रश्न आठवा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात राज्य शासनाने नामनिर्देशित केलेले शासकीय सदस्य असून त्यांपैकी एक सदस्य महामंडळाचा वित्तीय सल्लागार असतो? उत्तर आहे 2। प्रश्न नववा, MIDC चे किती वाईन पार्क प्रकल्प आहे? उत्तर आहे 3। प्रश्न 10वा, MIDC चे CHWTSDF किती प्रकल्प कार्यरत आहेत? उत्तर आहे 6। प्रश्न 11वा, MIDC च्या कोणत्या विभागात ऑडी कारचा कारखाना आहे? उत्तर आहे औरंगाबाद। प्रश्न 12वा, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये किती राज्यांचा समावेश आहे? उत्तर आहे 6। प्रश्न 13वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात एखाद्या व्यक्तीला किंवा अधिक प्रसंगी सदस्य म्हणून नामनिर्देशित केले असेल व त्या व्यक्तीस कोणत्याही कारणाने अपात्र ठरविण्यात आले नसेल तर ती व्यक्ती पुन्हा नामनिर्देशित केली जाण्यास पात्र असेल अशी तरतूद अधिनियमाच्या कोणत्या कलमात आहे? उत्तर आहे कलम 6। प्रश्न 14वा, MIDC ने महाराष्ट्रात किती जैवतंत्रज्ञान संकुले उभारले आहेत? उत्तर आहे 2। प्रश्न 15वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कामकाज इतर बाबतीत अधिनियमाच्या तरतुदीनुसार असेल तर महामंडळाचे सभापती, उपसभापती किंवा सदस्य यांच्या कोणत्याही अनर्हतेमुळे ते सदोष न समजता निर्दोष व विधिग्राह्य धरले जाते। अधिनियमाच्या कोणत्या कलमान्वये? उत्तर आहे कलम 11। प्रश्न 16वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांची नेमणूक व सेवेच्या शर्ती याबाबतची तरतूद अधिनियमाच्या कोणत्या कलमात आहे? उत्तर आहे कलम 12। प्रश्न 17वा, दिल्ली मुंबई कॉरिडॉर मध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या MIDC चा समावेश आहे? उत्तर आहे शेंडे बिडकीन। प्रश्न 18वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार कोणत्या कलमांतर्गत राज्य शासनाला नियम बनवण्याचा अधिकार मिळतो? उत्तर आहे कलम 63।
प्रश्न 19वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील मध्ये महामंडळाने विवक्षित कर्मचारी वर्ग सामावून घेणे व हा अधिनियम लागू असलेल्या बाबीच्या संबंधातील राज्य शासनाची आबंधने स्वतःकडे घेणे अशी तरतूद आहे. उत्तर आहे कलम 13. प्रश्न 20वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मध्ये कोणत्या कलमानुसार राज्य शासन नुकसान भरपाई रक्कम देते? उत्तर आहे कलम 36. प्रश्न 21वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 कलम 42(1) नुसार जमीन मालकास राज्य शासनाने नोटीस मिळाल्यानंतर किती दिवसात माहिती द्यावी लागते? उत्तर आहे 3 महिने. प्रश्न 22वा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी MIDC कोणती? उत्तर आहे बाईसर तारापूर. प्रश्न 23वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 प्रकरण 1 मध्ये किती कलमे आहेत? उत्तर आहे 2. प्रश्न 24वा. महामंडळाचे विसर्जन कोणत्या कलमानुसार करण्यात येते? उत्तर आहे कलम 61. प्रश्न 25वा. कोणत्या कलमानुसार महामंडळाला सेवा कर आकारण्याचा अधिकार आहे? उत्तर आहे कलम 17. प्रश्न 26वा. राज्य शासन महामंडळाला कोणत्या कलमानुसार कर्ज देते? उत्तर आहे कलम 21. प्रश्न 27वा. महामंडळाचा अर्थसंकल्प राज्य शासन कोणासमोर मांडतो? उत्तर आहे विधान मंडळासमोर. प्रश्न 28वा. कलम 29 अन्वये कोणता अधिनियम महामंडळाच्या जागांना लागू होईल? उत्तर आहे मुंबईचा सरकारी जागा काढून टाकण्याबाबत अधिनियम 1955. प्रश्न 29वा. कोणत्या कलमान्वये एखाद्या व्यक्तीला नुकसान भरपाईच्या रक्कमेबाबत न्यायालयाकडे अपील करण्याचा अधिकार आहे? उत्तर आहे कलम 34. प्रश्न 30वा. राज्य सरकारने जमीन जप्त केली असता नुकसान भरपाईची रक्कम व अनामत ठेवण्यात नाही आली तर राज्य शासनाला किती टक्के दशांश व्याज द्यावं लागेल? उत्तर आहे 4%. प्रश्न 31वा. कोणते प्रकरण औद्योगिक क्षेत्रातील वापरात नसलेल्या अतिरिक्त जमिनी संबंधी आहे? उत्तर आहे प्रकरण 6(a). प्रश्न 32वा. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमीन संपादन निर्णयावर संबंधित व्यक्ती किती दिवसांच्या आत न्यायालयात अपील करू शकतो? उत्तर आहे 60 दिवस. प्रश्न 33वा. कोणत्या कलमांतर्गत महामंडळाला निधी उभारता येतो? उत्तर आहे कलम 20. प्रश्न 34वा. MIDC अधिनियम कलम 3(b) अंतर्गत महामंडळाला कोणकोणते अधिकार असतात? उत्तर आहे स्थावर जंगम मालमत्ता, स्वतःची मुद्रा, स्वतःच्या नावाचा दावा लढवता येईल. प्रश्न 35वा. MIDC अधिनियम 1961 संदर्भात कोणत्या कलमात सभापती किंवा उपसभापती गैरहजर असताना इतरांनी कर्तव्य पार पाडण्याचा उल्लेख आहे? उत्तर आहे कलम 10. प्रश्न 36वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार कोणत्या कलमानुसार महामंडळाचे विसर्जन करता येते? उत्तर आहे कलम 58. प्रश्न 37वा. MIDC चे कोणता विभाग टेक्सटाईल व फूड प्रोसेसिंगसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे सोलापूर. प्रश्न 38वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्यांच्या रिक्त जागा शक्य तितक्या लवकर भरण्यात येतील अशी तरतूद अधिनियमाच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे? उत्तर आहे कलम 9. प्रश्न 39वा. राजीव गांधी इन्फोटेक पार्क कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 40वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 कायद्यात आतापर्यंत किती वेळा सुधारणा करण्यात आल्या? उत्तर आहे 8 वेळा.
प्रश्न 41. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 या कायद्यात महाराष्ट्र शासनाने प्रथम सुधारणा कोणत्या साली केली? उत्तर आहे 1967. प्रश्न 42. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 या कायद्यात महाराष्ट्र शासनाने शेवटची सुधारणा कोणत्या साली केली? उत्तर आहे 1997. प्रश्न 43. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 या कायद्याच्या उद्देशामध्ये कोणते महामंडळ स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे? उत्तर आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. प्रश्न 44. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 भारतीय गणराज्याचा कितव्या वर्षी अधिनियम करण्यात आले? उत्तर आहे 12व्या. प्रश्न 45. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 या कायद्याच्या कलम 1 नुसार कोणते प्रकरण सोडून संपूर्ण कायदा राजपत्र अधिसूचनेनुसार अंमलात येईल? उत्तर आहे 6. प्रश्न 46. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 कलम 2 नुसार कोणत्या व्याख्येचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे? उत्तर आहे महामंडळ. प्रश्न 47. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम 2 मध्ये कोणत्या व्याख्येचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे? उत्तर आहे सुखसोय. प्रश्न 48. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम 2 मध्ये कोणत्या व्याख्येचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे? उत्तर आहे इमारत. प्रश्न 49. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम 2 नुसार कोणत्या व्याख्येचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे? उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न 50. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम 2 नुसार कोणत्या व्याख्येचा समावेश आहे? उत्तर आहे विकास. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचा मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल तर नक्की कॉमेंट करा. आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून जेवढे अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळून जाईल. आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.